स्वागत आहे. मी डॉक्टर संजय मोहिते, 2019 महाराष्ट्र राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त, PS हायस्कूल सायन मुंबई येथे गेल्या 25 वर्षापासून विविध स्पर्धा परीक्षा आणि विविध विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे आणि यातूनच NMMS परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षा या परीक्षेबद्दल जनजागृती व्हावी व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने आपण हा महर्षी याज्ञवल्क हा चॅनल सुरू केलेला आहे. तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण याचा जास्तीत जास्त फायदा करावा आणि चॅनलला सबस्क्राइब करावे. आज आपला पहिला जो एपिसोड आहे, या पहिल्या एपिसोडमध्ये आपण प्रथम NMMS स्पर्धा परीक्षा याचं स्वरूप काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे आणि त्याचा अभ्यास कसा करावा याविषयी आपण थोडक्यात माहिती सांगणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण NMMS स्पर्धा परीक्षा याचे स्वरूप जाणून घेऊया. महाराष्ट्र राज्य परिषद या मार्फत आयोजित केली जाणारी ही NMMS स्पर्धा परीक्षा आहे. यालाच आपण राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती योजना आहे. ही परीक्षा आपली 22 डिसेंबर 2024 या दिवशी होणार आहे, नियोजित आहे आणि त्यासाठी शाळेने आवेदनपत्र भरायला सुरुवात केलेली आहे किंवा आपलं नाव जर नोंदवलं नसेल तर विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण आपल्या शाळेत जाऊन शिक्षकांना सांगावे आणि आपल्या नावाची नोंदणी करावी आणि वेबसाईट इथे दिलेली आहे. या वेबसाईटवरून देखील तुम्हाला माहिती मिळू शकते NMMS स्पर्धा परीक्षेच्या बाबतीमधली. आता ही स्पर्धा परीक्षा कोणी द्यायची आहे आणि स्पर्धा परीक्षा का दिली पाहिजे? विद्यार्थी मित्रांनो, सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. चार्ल्स डार्विनच्या सिद्धांतानुसार आपण त्याचा जो ओरिजिन ऑफ स्पेसिस ग्रंथ आहे यात देखील त्याने सांगितलेलं आहे द फिटेस्ट कॅन सर्वाइव्ह. म्हणजेच याचा अर्थ काय होतो, सभोवतालची परिस्थिती सातत्याने बदलणारी असते आणि या बदलत्या परिस्थितीनुसार आपल्याला बदलणं गरजेचं आहे आणि आपण शालेय जीवनामध्ये जेवढ्या स्पर्धा परीक्षा देऊ तेवढं आपल्यासाठी हे पुढच्या दृष्टिकोनातून, जर मला इंजिनियर, डॉक्टर किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षामध्ये मला यश प्राप्त करायचं असेल तर त्याचं बाळकडू हे इथून आपल्याला मिळत असते आणि म्हणून या परीक्षेत सहभागी होणं आणि आपण प्रयत्न करणं हे गरजेचं आहे. तर या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावं, मोफत मार्गदर्शन मिळावं म्हणून महर्षी याज्ञवल्क हा चॅनल आम्ही सुरू केलेला आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना NMMS परीक्षेला बसायचं आहे या विद्यार्थ्यांना आपल्याला शिष्यवृत्ती किती मिळणार आहे आणि याची उत्पन्नाची अट काय असणार आहे या सगळ्या गोष्टी आपण पाहूया. आता ही सदरची परीक्षा जे सध्या 8वी मध्ये शिकत आहे, म्हणजे जो विद्यार्थी 2024-25 मध्ये इयत्ता 8वीत आहे असा हा विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतो. आता ही जी परीक्षा आहे या परीक्षेमध्ये आपण उत्तीर्ण झाल्यानंतर दोन याच्यात प्रकार येतात. एक असतात पात्रता निकष आणि दुसरा असतो निवड निकष. तर पात्र विद्यार्थ्यांमधून निवड केली जाते आणि निवडलेल्या विद्यार्थ्यांना जे शिष्यवृत्ती प्राप्त आहेत अशा विद्यार्थ्यांना दरमहा 1000 रुपये, याप्रमाणे वर्षाला 12,000 रुपये, म्हणजेच आपल्याला आपण ज्या वेळेला 9वीला जाणार आहोत त्यावेळेला आपल्याला 12,000 रुपये, 10वीला 12,000 रुपये, 11वीला 12,000 रुपये आणि 12वीला 12,000 रुपये असे 48,000 रुपये एवढी रक्कम ही या शिष्यवृत्तीद्वारे मिळते आणि सदर परीक्षा ही इतर शिष्यवृत्ती परीक्षेचा पेक्षा थोडी सोपी आणि हमखास शिष्यवृत्ती देणारी आहे. जर तुम्ही आमच्या चॅनलचे सर्व व्हिडिओज पाहिले तर तुम्हाला नक्कीच त्याच्यातून फायदा होईल. आता या परीक्षेसाठी बसण्यासाठी पात्रता काय आवश्यक आहे? सर्वप्रथम जसं मी तुम्हाला सांगितले की तो विद्यार्थी 8वी मध्ये
शिकत असला पाहिजे आणि तो रेग्युलर विद्यार्थी असला पाहिजे आणि त्याचं वार्षिक उत्पन्न आई आणि वडील मिळून हे 3.5 लाखापेक्षा जास्त असता कामा नये आणि ह्यासाठी त्याला उत्पन्नाचा दाखला हा तहसीलदाराचा शाळेकडे जमा करावा लागेल. शिवाय इयत्ता 7वी मध्ये त्याला किमान 55% गुण आणि जर तो मागासवर्गीय असेल तर त्याला 50% गुण मिळणे आवश्यक आहे. या दोन अटीची जो पूर्तता करतो म्हणजे ज्याचं वार्षिक उत्पन्न 3.5 लाखापेक्षा कमी आहे आणि ज्याला 55% जर तो ओपन कॅटेगरी मधला असेल, EWS कॅटेगरी मधला असेल तर SC ST सोडून सर्वांना 55% मार्क आवश्यक आहेत. अशा दोन निकष जे विद्यार्थी पूर्ण करतील अशा विद्यार्थ्याला ह्या परीक्षेला बसता येते. आता ह्या विषयी जे आपण मार्गदर्शन घेणार आहोत, आपण सर्वांनी नाव नोंदवलेलेच असेल या परीक्षेसाठी, परंतु या परीक्षेमध्ये असणारे दोन विषय आहेत. ज्यातला पहिला विषय आहे ज्याला आपण मराठीमध्ये बौद्धिक क्षमता चाचणी मेंटल ॲबिलिटी टेस्ट मॅट या नावाने हा विषय घेतला जातो. यामध्ये एकूण आपल्याला 90 प्रश्न विचारले जातील आणि प्रत्येक प्रश्नासाठी असणारे गुण हा एक असणार आहे आणि 90 मिनिटं, म्हणजेच याचा अर्थ एक प्रश्न आणि 1 मिनिट आणि याला असणारे पर्याय असणार आहे 4. या 4 पर्यायापैकी एक अचूक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे आणि यासाठी कोठेही निगेटिव्ह मार्किंग नाही आहे आणि ते संभाव्य वेळ देखील आपल्याला दिलेला आहे. त्यानंतर दुसरा जो विषय आहे ज्या विषयाचं नाव आहे सॅट शालेय क्षमता चाचणी आणि यात देखील आपल्याला एकूण 90 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि याच्यासाठी असणारा वेळ देखील 90 मिनिटाचा आहे आणि आपल्याला पात्रता निकष जसं मी तुम्हाला सांगितलं की याच्यात 2 स्तर असतो. एक आहे पात्रता निकष आणि दुसरा आहे शिष्यवृत्ती निवड निकष. जर पात्र विद्यार्थ्यांना किमान 40% मार्क मिळणे आवश्यक आहे. 40% मार्क म्हणजे आपल्याला जे 180 मार्काची जी आपली परीक्षा आहे, जर आपल्याला 40% मार्क 100 पैकी आपल्याला 40 मार्क म्हणजे 180 पैकी किती, तर आपल्याला किमान 36 मार्क मिळणं हे आवश्यक आहे. परंतु जर विद्यार्थी SC आणि ST कॅटेगरीचा असेल तर त्याला 32% मार्क मिळवणे आवश्यक आहे, म्हणजे तो विद्यार्थी पात्र होईल आणि पात्र झालेल्या विद्यार्थ्यातून काय होते, निवड होत असते. आता ज्याप्रमाणे तुम्हाला बौद्धिक क्षमता चाचणी ज्याला आपण मॅट हा विषय म्हणतो, या विषयामध्ये एकूण 90 प्रश्न असतील. 90 प्रश्नाचे 2 प्रकार असतील. एक प्रकार ज्याला आपण वर्बल असं म्हणतो की ज्याच्यामध्ये वाक्य शब्द आणि अक्षरमाला अंकमाला अशा आधारित गणित असतील. तर दुसरा आहे नॉन वर्बल म्हणजे याच्यावर आकृत्यांवर आधारित प्रश्न असतील, ज्यामध्ये लपलेली आकृती शोधा, पाण्यातील प्रतिमा, आरशातील प्रतिमा असे सोपे सोपे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. आणि दुसरा विषय म्हणजे जो आपण इयत्ता 8वीला शालेय अभ्यासात शिकतो तोच विषय आहे. यापेक्षा पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचे कोणतेही प्रश्न इथे विचारले जात नाहीत. त्यामुळे 8वीला असणारा प्रत्येक विद्यार्थ्याने ही परीक्षा जर दिली तर त्याला निश्चितच फायदा होणार आहे आणि अभ्यासक्रम असणार आहे सॅट या परीक्षेसाठी 7वी आणि 8वीचा अभ्यासक्रम. यामध्ये विज्ञान हा जो विषय आहे याच्यासाठी 35 गुण आहेत, म्हणजे 35 प्रश्न विचारले जाणार. समाजशास्त्र विषय याच्यामध्ये 35 गुण असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला असं निवेदन करेल की हे जे 70 गुण आहेत हे 70 गुण फक्त वाचनावर आधारित आहेत. म्हणजे आपलं वाचन व्यवस्थित असेल तर आपण हे 70 मार्क सहज मिळवू शकतो. आणि गणितासाठी असणारे गुण किती आहेत, 20 आहेत. त्यामुळे गणिताबद्दल भीती बाळगण्याची काही गरज नाही आहे. आपण विज्ञान आणि सामाजिक शास्त्रे या 2 विषयावर जरी व्यवस्थित लक्ष केंद्रित केलं आणि गणित या विषयावरच्या शालेय अभ्यासक्रमावरचीच गणित आपण जरी सोडवली तरी विद्यार्थी पात्र 100% होतो आणि शिष्यवृत्ती मिळते.
आता यामध्ये जे मी तुम्हाला आता सांगितलं की विज्ञान हा जो विषय आहे यावर आपण जे 35 प्रश्न विचारले जाणार आहेत याचे देखील वर्गीकरण केलेलं आहे की भौतिकशास्त्र ज्याला आपण फिजिक्स म्हणतो हे फिजिक्स 11 गुणांचं असणार आहे. केमिस्ट्री जे आहे ते 11 गुणांचं असणार आहे, म्हणजे 11 प्रश्न असणार आहे. आणि जीवशास्त्र ज्याला आपण बायोलॉजी म्हणतो त्याच्यासाठी आपल्याला 13 गुण असणार आहे. म्हणजे आपण आपल्या पाठ्यपुस्तकातलं भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र असं वर्गीकरण करून देखील त्याचा आपल्याला अभ्यास करता येईल. आणि सामाजिक शास्त्र जो विषय आहे त्यामध्ये इतिहास 15 गुणांसाठी आहे, नागरिकशास्त्र 5 गुणांसाठी आहे आणि भूगोल 15 गुणांसाठी आणि गणित हा विषय 20 गुणांसाठी आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे सांगण्याचं कारण म्हणजे असं आहे की सॅट या विषयामध्ये ज्या विद्यार्थ्याला अगदी 50 मार्क सहज मिळवता येतात असा विद्यार्थी उत्तीर्ण होतोच होतो, शिवाय तो पात्र देखील होतो. आणि म्हणून आपण जर हे 50 मार्काचं जर आकडेमोड बघितली तर 35 मार्क विज्ञान, 35 मार्क समाजशास्त्र, या 70 पैकी 50 मार्क आपल्या शालेय अभ्यासक्रमामधलाच तो विषय आहे. आणि म्हणून आपण यामध्ये व्यवस्थितरित्या अभ्यास केला तर आपल्याला त्याचा निश्चितच फायदा होईल. आमच्या या चॅनलमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगितल्या जाणार आहे. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की जर आपल्याला वार्षिक शिष्यवृत्ती ही 12,000 रुपये जी मिळणार आहे यामध्ये काही निकष आहेत. ते आपले जर आपल्याला 12वी पर्यंत स्कॉलरशिप पाहिजे असेल तर 9वी, 10वी, 11वी, 12वीला आपण हे निकष पूर्ण केले पाहिजेत. म्हणजे 9वी ते 11वी आपण फर्स्ट अटेम्प्टमध्ये पास असणं आवश्यक आहे. शिवाय 10वीला तुम्हाला फर्स्ट क्लास मिळणं आवश्यक आहे, तरच ही शिष्यवृत्ती कंटिन्यू राहते. अन्यथा ही शिष्यवृत्ती बऱ्याच वेळेला डिस्कंटिन्यू झालेली दिसते. याचं कारण म्हणजे विद्यार्थी हे निकष पूर्ण करत नाहीत. तर या गोष्टी आपण जर पूर्ण केल्या तर निश्चितच आपल्याला याचा फायदा होईल. तर पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद की आपण हा याज्ञवल्क चॅनल बद्दल माहिती इतरांना कळवा. असेच एपिसोड आपल्याला पुढे सांगितले जाणार आहेत आणि सर्व माहिती आपल्याला इथे चॅनलवर मोफत दिली जाणार आहे.